आज आपण साईपासून 4 नाही तर 5 जिन्नस कसे मिळवायचे ते बघणार आहोत. ही साई आहे, ही मी फ्रीजरमध्ये साठवते, एकदम ताजी राहते. आता साई आपण हाताने मळून घेऊ. त्याच्यानंतर यात बर्फाचे तुकडे टाकू. थोडा वेळ हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊ. हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. साई चांगली हाताने मळून घेऊ. आता यातलं पाणी वेगळं होईल. हे बघा, हे पाणी आणि लोणी वेगळं झाले. आता हे लोणी पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे जो लिंबाचा रस आहे ना तो जाणवणार नाही. लोणी स्वच्छ धुवून आता कढईत काढून घेऊ. आता हे आपण गॅसवर तापायला ठेवू. आता हे लोणी तापते. हे बघा, हे उकळते. आता याच्यातनं तूप सुटायला सुरुवात होईल. याच्यातलं मावा वेगळा होईल आणि तूप निघायला सुरुवात होईल. हे बघा, तूप निघायला लागले. हे लोणी काढून त्यातलं पाणी राहिलेलं ना ते आहे. आता हे आपण गरम करून घेऊ. यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे, त्यामुळे ते आता फाटेल. याचं आता पनीर तयार होईल. हे बघा, व्हायला लागले. हे बघा, हे आहे पनीर. आता हे आपण गाळून घेऊ. मी सुती कपडा घेतला आहे, त्याच्याने हे गाळून घेते. आणि जे मी 5वं जिन्नस सांगितलं ना, ते ह्यातला काढलेला पाणी, तो आपण चपातीचं पीठ मळण्यासाठी घेऊ शकतो. एकदम नरम होतात चपात्या. किंवा मग मीठ किंवा साखर घालून सुद्धा पिऊ शकतो आपण. गोड टेस्ट येते याची. पाणी सगळं काढून घ्या आणि सुकं झाल्यावर काहीतरी याच्यावर वजन ठेवा, म्हणजे ते छान सेट होईल. आणि टेस्ट एकदम दुकानपेक्षाही छान लागते. एकदम फ्रेश असते पनीर. बघा तुम्हीच किती छान पनीर झाले, अगदी दुकानसारखं. 2-3 तास आणि टेस्टला तर काय सांगूच नका, एकदम फ्रेश. हे बघा, घरचं असल्यामुळे याच्यामध्ये काहीच मिक्सिंग नाही. हे बघा, हे आहे लोणी. मी पांढरं ठेवले, तुम्हाला जर पिवळा कलर, तुम्हाला जर कलरफुल हवा असेल तर थोडीशी हळद टाका. हा मावा आहे. याच्यामध्ये मिल्क मेड टाकून छान गोड गरम असताना टेस्ट पण खूप छान लागते. छान लागते याची टेस्ट. हे तूप निघाले. थंड झाल्यावर एकदम रवाळ बनते. एकदम रवाळ असं बनते. हे आहे पनीर. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा.